शहापूर तहसीलदार कार्यालय यांच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर कसारा येथे संपन्न। महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करणे या उद्देशाने तहसीलदार कार्यालय शहापूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल अभियान अंतर्गत शेठ BH अग्रवाल विद्यालय कसारा येथे विशेष समाधान शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरामध्ये नागरिकांना 15 प्रकारच्या विविध शासकीय दाखले वाटप करण्यात आले असून त्यामध्ये उत्पन्न, रहिवास, अधिवास, नॉन क्रिमिलेअर तसेच जातीचे प्रमाणपत्र 7-12 व 8A वाटप, रेशन कार्डमधील नाव बदल, नवीन नोंदणी, प्रलंबित फेरफार निकाली काढणे आदी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या। तसेच कलम 155 अंतर्गत 7-12 नावातील किरकोळ दुरुस्ती, KYC, ॲग्रीस्टॅक फार्मर ID तयार करणे, मोजणी अर्ज स्वीकारणे तसेच बिनशेती परवान्याबाबत माहिती व मार्गदर्शन करण्यात आले। त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेसह आदिवासी पाड्यातील शाळांना संगणक, प्रिंटर, कृषी विभागाकडील सबसिडी योजनेतून शेतकऱ्याला शेती अवजारासह ट्रॅक्टर या शिबिरातून देण्यात आले। या शिबिरासाठी आमदार दौलत दरोडा, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, प्रांताधिकारी अमित सानप, शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे, निवासी नायब तहसीलदार शंकर डामसे, महसूलचे नायब तहसीलदार दत्तात्रय बांबळे, कसारा पोलीस निरीक्षक सुरेश गावित, चेरपोली ग्रामपंचायत माजी उपसरपंच व शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जगदीश पवार, मोखावणे कसारा ग्रामपंचायतचे सरपंच प्रकाश वीर, उपसरपंच व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शरद वेखंडे, कसारा मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, विविध राजकीय सामाजिक संघटनाचे पदाधिकारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे प्रास्ताविक केले। आणि या तालुक्यामध्ये या महाराजस्व अभियानाच्या अनुषंगाने आज हा शेवटचा कॅम्प म्हणून मी थोडक्यात आपल्याला या आम्ही जे काही अभियान राबवलं सर त्याचा गोषवारा देणं हे माझं मी कर्तव्य समजतो। तर सर मागील 7 मार्चला आपल्या हस्ते या ठिकाणी शहापूरला आमदार साहेबांना आपल्या शुभ हस्ते या महाशिबिराचं उद्घाटन शहापूर येथे झालं आणि सांगायला आपल्या सर्व नागरिकांना आनंद होतो की सरांनी जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्या तालुक्यातच ह्या महाराजस्व अभियानाचा शुभारंभही केला आणि सर समारोपासाठी आपण आमच्या तालुक्यात आला त्याबद्दल मी आमच्या तालुक्याच्या वतीने आभार व्यक्त करतो। सर मागील 9 शिबिरामध्ये 8 शिबिर आतापर्यंत पार पडले। वेगवेगळ्या 30 प्रकारच्या योजनांमध्ये आजपर्यंत आम्ही 11,955 लाभार्थ्यांना या ठिकाणी वैयक्तिक स्वरूपाचा लाभ, विविध दाखले असतील, कृषीच्या योजना असतील, आदिवासी विकास विभागाच्या योजना असतील त्या ठिकाणी या शिबिराच्या माध्यमातून तात्काळ उपलब्ध करून दिलेले आहेत। सर त्याबरोबरच आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक अभिनव प्रकल्प घोंगडी बैठक त्या ठिकाणी आयोजित केला होता। मला सांगायला आनंद होतो जवळजवळ 67 ते 68 गावामध्ये मला स्वतःला या माध्यमातून जाण्याची संधी मिळाली आणि सर त्या ठिकाणी गेल्यानंतर तालुका हा 5 विभागात विभागलेला आहे आणि त्यामुळे त्या तालुक्यात गेल्यानंतर त्या भागाच्या समस्या म्हणजे मी समस्या वेगळी होती। मी काल फुगाळ्याला गेलो, फुगाळ्याच्या नागरिकांची समस्या वेगळी आहे, तिकडे रानवीरला गेलो त्या भागात समस्या वेगळ्या आहेत, पिवळी भागात समस्या वेगळ्या आहेत। सर आम्हाला सांगायला आनंद होतो की या माध्यमातून त्या भागामध्ये असलेले विविध प्रश्न आम्हाला छोटेखानी प्रकारे त्यामध्ये सोडवण्याची संधी मिळाली आणि त्याचाच एक भाग म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो सर ज्यावेळेस आम्ही ह्या घोंगडी बैठका घेतल्या त्यावेळेस खास करून हा कसारा मोखावण्याचा परिसर असेल या परिसरात असं जाणवलं जिल्हा परिषद शाळामध्ये सर स्ट्रेंथ चांगली आहे परंतु लोकसहभाग करण्यासाठी त्या लोकांची त्या ठिकाणी कुवत नाही। आमचा आदिवासी समाज आहे आणि त्या ठिकाणी संगणक नव्हते। तर सर सांगायला आनंद होतो की मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण 13 ते 14 शाळाला सर मोठ्या साईजच्या NGOच्या माध्यमातून प्रोजेक्टर वाटप केले आणि आज आपल्या शुभ हस्ते या कसारा भागातले जे आमचे आदिवासी 7 पाडे आहेत त्या 7 पाड्यांना आपण या ठिकाणी NGOच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केले आणि 7 संगणक कम्प्युटर आपण या ठिकाणी त्या जिल्हा परिषद शाळेला या ठिकाणी देत आहोत।
त्याबरोबर सर दुसरा प्रश्न, ज्यावेळेस आम्ही गावात गेलो, मी उंबरमाळीला गेलो मागच्या आठवड्यामध्ये, आम्ही खातिवली भागात गेलो, शिलोत्तरला गेलो, तर पिण्याच्या पाण्याची टंचाई होती. मग आपण ते कायमस्वरूपी त्याचा तोडगा काढण्यासाठी सर आज आपण आपल्या शुभ हस्ते 5 ठिकाणी जे पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहेत, त्या ठिकाणी जे काही जलाशय आहेत त्यातील गाळ काढण्याचा शुभारंभ लोकसहभाग आणि NGOच्या माध्यमातून आज आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करत आहोत. सांगण्यासारखं खूप आहे सर. एक तर ह्या महाराजस्व अभियानाची फलनिष्पत्ती जर आमच्यासाठी सांगायची झाली तर आम्ही योजना तर दिल्या, पण निश्चित सर गावोगाव आमचे मंडळ अधिकारी असतील, नायब तहसीलदार असतील, मी स्वतः असेल, आम्ही गावात गेल्यामुळे जे नागरिक आणि शासन किंवा जे प्रशासन आहे याच्यामध्ये एक सर विश्वासाचं नातं त्या ठिकाणी निर्माण झालं. काल मी वाशाळ्याला गेलतो, आज त्या ठिकाणचे नागरिक असतील, मी काल फोगाळ्याला गेलो, अतिशय आनंदाचं वातावरण. म्हणजे त्या नागरिकांना सर आपण काय देतोय याच्यापेक्षा तुम्ही आमच्या दारापर्यंत आलात याचा आनंद त्यांच्यावर चेहऱ्यावर होता. आणि निश्चितपणाने सर या महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करण्याचा प्रयत्न आमच्या सर्वच विभाग प्रमुखांनी, तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांनी चांगल्या प्रकारे केला. आणि आपल्या मार्गदर्शनाखाली मला वाटतं निश्चितपणे आम्ही त्याच्यात थोडं का होईना यशस्वी झालो. आणि मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, हा आपलं शिबिर शेवटचं नसून आपण ज्या ज्या वेळी, मी गावागावी गेल्यानंतर मला डिमांड आली, काल वाशाळ्याचे लोक म्हणले आमच्या भागात एक घ्या, ते शेवटचं शिबिर नसून आपली ज्या ज्या ठिकाणी डिमांड येईल पुन्हा आपण त्या भागामध्ये असेच चांगल्या प्रकारचे शिबिरं घेऊ, लोकांना त्या ठिकाणी जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करू, एवढे आश्वासन देतो आणि माझं प्रास्ताविकवर भाषण या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर, युनिक महाराष्ट्र न्यूज, कसारा.